धर्माचे पालन वा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड तुका म्हणे सान थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे कुश वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावती सातवे विघ्नराजेंद्र आठवे धम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर विमल जसु चौदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय महारुद्र हनुमान की जय तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं देष्टिकाया समन्यस्ते पादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नामन्ना हो पांडुरंगा करो प्रथम नामना हो पांडुरंगा करो प्रथम नामना पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नामना हो पांडुरंगा करो प्रथम नामना हो पांडुरंगा करो प्रथम नामना पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने एक साथ ताली विस्तारून हो त्यांच्या कृपा जोरदार ताली वाजवा सर्वांनी वरचे हात हो त्यांच्या कृपादाने जय हो वा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा हा दयाळा करुणा करा हा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा
करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो हरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यामा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत संतरदे सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिहू गावचे सुप्रसिद्ध साधू श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय धर्माचं पालन करायला आणि पाखंड्याचं खंडन करण्याकरता आम्ही इथं येतो याचं ज्वलंत उदाहरण इथं आल्याच्या नंतर भगवंताचं नामरूपी शस्त्र घेऊन आम्ही धर्माचं पालन करतो विठ्ठल अभंगावरती चिंतन पाहण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा नॉर्मल इको कमी करा थोडासा इको राहू द्या पण थोडा कमी करा मोजे बोरगाव नावाचं हे गाव आवाज द्या तालुका पेन जिल्हा रायगड आणि शिवस्मारक कमिटी बोरगाव या समस्त कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा आपला एक दिवसीय कीर्तन महोत्सव निमित्त आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे एकवटलेलो आहोत आज दिवसभरामध्ये या कमिटीनं भरपूर मोठे कार्यक्रम आयोजित केलेले होते माहितीनुसार सकाळी 7 वाजता किल्ले प्रतापगड येथून शिवज्योत बोरगावमध्ये आगमन झालेलं आहे नंतर 8 वाजता शिवज्योतीचे पूजन झालेलं आहे नंतर महाराजांच्या मूर्तींचे पूजन व अभिषेक या ठिकाणी झालेला आहे नंतर महाआरती विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळा या ठिकाणी झालेला आहे नंतर व्याख्यानं झालेले आहेत आता कीर्तन आहे असा दिवसभराचा नित्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं या समस्त ग्रामस्थांना या ठिकाणी आयोजित केला तत्पूर्वी कीर्तन साथीकरता महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य होईल तेवढं करतो कारण माझी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे माझा सगळ्यांचा काही जवळून परिचय नाही परंतु आल्यानंतर अतिशय प्रेमळ आम्ही रोज गाव फिरत असतो इथं आल्यानंतर लक्षात आलं इतके सगळे आमचे महाराज मंडळी प्रेमळ आहेत आमचे ज्यांनी आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी त्यांचाही येत आल्याच्या नंतर संभाषण झालं आदरणीय श्री हरिभक्त पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रायगड भूषण आमचे श्री दिगंबर महाराज राऊत बाबांकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत आणि तसं पाहिलं तर बाबा तुमच्या माहिती करता सांगतो ताईट बसा सगळ्यांनी ताईट शिवजयंतीला आपण इथं आलो त्यामुळे ताईट बसा आणि जर जमलं तर माझी विनंती या ठिकाणी सगळे माझे तरुण बांधव आहेत राजेंची जयंती त्याच्यामुळे विनंती करतो सप्त्यातलं कीर्तन असतं म्हणून नसतो फक्त विनंती पुढे येता का तुम्ही लय आनंद होईल मला समोर आला तर मी 400 किलोमीटरचा प्रवास करून आलोय एक पटणे इथं भरपूर जागा आहे समोर इथं येऊन बसा माझी तुम्हाला हात जोडून विनंती दादा तरुण पोरांना विनंती तुमच्याकरता कीर्तन आहे छत्रपती सांगणारे मी लक्षपूर्वक ऐका फक्त समोर येऊन बसा दादा या पुढं असं करू नका छत्रपतींचा कार्यक्रम आहे राजांच्या समोर आपण बसलो या सगळे या माझे सगळे तरुण बांधव आहेत या ठिकाणी इतक्या लांबून आम्ही आलो आल्यानंतर थोडं बरं वाटलं पाहिजे दादा तुम्ही सुद्धा पुढे सरकले तर चालन त्यांना पाठीमागं जागा मिळेल या पाठीमागं कमानीपाशी बसलेले जेवढे मुलं आहेत त्यांना विनंती तुम्ही पुढे या दादा या स्मारकापाशी जेवढे कोणी तरुण मंडळ आहेत ठराविक नियोजन करते थांबा बाकीचे बिनकामाचे इकडे चिले पिले चला या इकडे तुमची गरज आहे समोर या दादा विनंती आजूबाजूला जे कोणी बसलेले असतील तुमच्या पायावर डोकं ठेवतो महाराजांच्या दरबारात बसलो तर आपण याची जाणीव ठेवा पुढं सारखा सगळ्यांनी पाठीमागून येणाऱ्या जागा ठेवा हा कार्यक्रम कोणाचा वैयक्तिक नाही संपूर्ण गावाचा आहे सगळ्यांनी मिळून आनंद घेतला पाहिजे असं तुडून टवळ्या टवळ्या करून बसू नका आमच्या तिकडे टवळ्या म्हणते त्याला असो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे केवढा ऐका सांगतो आदरणीय दिगंबर महाराज राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत दिगंबर महाराज आणि आमचे वडील आता हित आल्यानंतर ओळख निघली बरं का माझे वडील आणि दिगंबर महाराज आळंदीला सोबत शिकायला होते पण काहीच माहित नाही आजपर्यंत 26 वर्ष रनिंग माझं चालू आहे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आज भेट झाली महाराजांनी सांगितलं तुमचे वडील आम्ही सोबत होतो नाव ऐकल्यानंतर मला आनंद वाटला असो आदरणीय श्री महादेव महाराज बेलेकडे या ठिकाणी महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार महाराजांकरता टाळ्या वाजवा
बाबा इथं बसलेले आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. हबप भास्कर महाराज पाटील, पोलीस पाटील, रायगड भूषण या ठिकाणी त्यांनी इतके मला फोन केले, त्यांना वाटते महाराज येतेत का नाही एकदम. आणि फार दिवसभरात आणि पाठीमागे 1 महिन्यापासून, कारण कसं असतं हा दिवस फार महत्त्वाचा असतो. त्यांना वाटले महाराज दांडी मारतील काय, तसं होणार नाही. माझे जिवलग मित्र मोहन महाराज शेलार, आमचा उद्या ते एकाच कार्यक्रमामध्ये आमचे भरपूर कार्यक्रम होतात. त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्या प्रेमातून आमच्या भास्कर महाराजांनी संपर्क केला, त्यांच्यामुळे येण्याचा योग आला. आमचे आदरणीय श्री सुधीर पाटील, माजी सरपंच, बाजार समिती संचालक, तेही या ठिकाणी उपस्थित असते. त्यांचेही भरपूर मला फोन झाले, दादांनी मला संपर्क केला, त्यांच्या प्रेमातून येण्याचा योग आला. आदरणीय श्री हरेश पाटील उपसरपंच, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मृदंगाचार्य गोड, अतिशय सुंदर, टाळ्या वाजवा दादा करता. हर्षल ढाकवल आणि मृदंगमणी, अतिशय सुंदर दादा, गोड वाजवलं तुम्ही. मनोहर कडव गायनाचार्य महाराज, मनोहर महाराज कडव, अतिशय सुंदर गायन आहे महाराजांचं. मुंगोशी गाव आहे बरोबर, हां. आणि बाबूराव पाटील महाराज गायनाचार्य बेलवडे महाराज, अतिशय सुंदर यांचं गाव आहे. मंगेश महाराज पाटील गायनाचार्य बोरगाव, वा वा वा, अतिशय सुंदर, गावाचे तरत नाहीत. गावात भरपूर महाराज लोक तुमच्या, वा. बाहेरून बोलवायची गरज नाही, पण तरी तुम्ही बोला, तुमचं मन मोठं आहे. चंदन महाराज रावे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नाना महाराज, नाना माडिक माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. जेवढे माझ्याकडे नावं आले तेवढे घेतले, ज्यांचे ज्यांचे नावं घेतले ते देव, आणि ज्यांचे राहिले ते महादेव. विठ्ठल विठ्ठल बाबांचं काय नाव आहे? रामकृष्ण रामकृष्ण महाराज, अतिशय सुंदर, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख मला करता येणार नाही, राजेंच्या चरित्राकडे वळायचंय. अगोदर आपल्याला अभंगाला न्याय द्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे आद्य गुरु जर कोणते असतील, जगद्गुरु तुकोबराय आहेत. आणि त्या तुकोबरायांचा अभंग आहे, अभंगाला न्याय द्यायचा आहे. आणि शेवटी शिवचरित्र आपण निम्या कीर्तनातून पाहणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, म्हणून या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, मारकरी, गायक, वादक, विनेकरी, चौपदारी, शिष्टीमाली, मातृवर्ग, पितृवर्ग, पालक मंडळ, महिला मंडळ, तरुणमंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, व्यापार, कलाकार, सहकार, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, व्यापार, कलाकार, सगळे जेवढे कीर्तनाकरता उपस्थित आहेत तेवढ्यांच्या चरणावरती डोकं ठेवतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा, 4 चरणाचा. आणि अभंगामध्ये सरळ सरळ जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. याचा अर्थ काही लई मोठ्या वेदामध्ये, ग्रंथामध्ये, पुराणामध्ये शोधून पाहायची गरज नाही, सरळ सरळ अर्थ कळतोय. काय? कशाचं पालन करायचं? धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन. पाखंडी लोकांचं खंडन करायचं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पण पद्धत वेगळी असते. देव जे धर्माचं पालन करतो, पाखंड्याचं खंडन करतो, देवाची पद्धत वेगळी आणि संतांची पद्धत वेगळी. संतांची पद्धत कोणती? ह्या अभंगात सांगितली. देवाची पद्धत दुसऱ्या अभंगात आहे. ह्या अभंगामध्ये संतांची पद्धत कशी पद्धत आहे? शस्त्र घेऊन खंडन करता येतं, पण तुकोबराय शास्त्र घेऊन करतात. कशाने करतात? हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. भगवंताचं नाम रूपी शस्त्र घेतो, धर्माचं पालन करतो, पाखंड्याचं खंडन करतो. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बाण हातामध्ये आहे, पण कसला? भगवंताच्या नामरूपी शस्त्र. ती उत्तर, तीक्ष्ण उत्तरे शब्दशास्त्रे. शस्त्र नाही, शस्त्र आहे, पण शब्दांचं शस्त्र आहे. शास्त्राचं शस्त्र केलं आणि त्यावरून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. कळलं महाराज आम्हाला. मग तुकोबराय तुम्हाला भीती वाटते का? अजिबात नाही. नाही भीड भाड तुका म्हणे सान थोर. कुणाचीच भीती वाटत नाही. का? हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. पहिलं शब्द आहे धर्म, नंतर पालन, खंडन, पण कशाच्या जोरावरती? भगवंताच्या नामाच्या जोरावरती. सगळ्या अभंगाचं द्रुपदी ठेवून टेकते बघा. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाम वाढवायला सांगितलं महाराज. तुम्ही नामाचं चिंतन केलं, अभंगाचं द्रुपद आहे, सगळा अभंग तिथं फिरतोय. मग एवढं श्रेष्ठ आहे का भगवंताचं नाम? हो श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे? ऐका, तुमच्या गावामध्ये कोणाचं मंदिर आहे? म्हणजे कोणत्या देवाचं मंदिर आहे? वा, शंकर भगवंताचं आराध्य दैवत कोणते? ग्रामदैवत
कोणतं बी असं ना आम्हाला काय करायचं म्हणा, तू कीर्तन करून तुझं आहे पाकिट घेऊन, आम्हाला विचारू नको बाकीचं काय. असं माहित आहे का? ऐका, समजा महादेवाचं असं धरून चला, ठराविक लोक असेच गावात, कसले त्यांना नाद असतो कसला, आंघोळ करायची, गंध लावायचा आणि जायचं कुठं मंदिरात आणि दर्शन घ्यायचं. पहिलं जुने लोक असतात बघा, लय गावात सज्जन माणसं, पहिलं देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग घरी येऊन किंवा बाकीचे कामाला लागायचं. असे गावात ठराविक लोक आहेत अजून पण. समजा मी कशावर बोलायला लागलोय, भगवंताचं नाम ह्याच्यावर बोलायला लागलोय. हा ऐका, समजा एखादा व्यक्ती उठला, देवाचं दर्शन घेतलं, मंदिराच्या बाहेर पडला आणि गावचे पाटील आले. आता पाटलाव यायला लागले बघा, आता मी बी पाटील गावचं, ऐका आता ध्यान करून. गावचे पाटील आले आणि पाटलाला त्याने घातला काय काय म्हणते त्याला, असं राम राम काय म्हणते. तुमच्याकडे म्हणतात का राम राम? राम राम आमच्याकडे बी राम रामच म्हणतात. आमच्याकडे तुमच्याकडे जवळ सारखंच आहे. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे कसं आहे म्हणजे जवळजवळ सारखंच. ऐका, राम राम म्हणतात, राम राम पाटील. कसला पाटील? राम राम. काय घातला सुरुवातीला, सकाळ सकाळ उठल्या उठल्या देवाचं दर्शन करून. माणसाच्या जीवनाची सुरुवात झाली कशापासून? रामनामापासून. जाऊ द्या हो, सुरुवात. माणसाचा शेवट कुठे बघायचा तुम्हाला? थोडा आवाज देऊ. समजा ज्या पाटलाला घातला राम राम सकाळी, तो पाटील संध्याकाळी गेला. गेला म्हणजे मेलाच की. आणि उचले त्याने काय म्हणते, हा काय कसलं नाम सत्य? राम नाम सत्य राम म्हणतात का तुमच्याकडं? हा, मग सकाळी माणसाच्या जीवनाची सुरुवात रामनामापासून झाली आणि संध्याकाळी माणसाचा शेवट जीवनाचा सुद्धा रामनामापाशी होतो. हे सोडून द्या हो, चला थोडं पाठीमाग, थोडा अध्यात्मात नेतो. आता सगळे महाराज मंडळी इथं बसलेत, जाणकार माणसं बसलेत. मला आनंद वाटला. महाराज हे महाराज हे महाराज हे बघितलं कीच कळते. सगळे धोतरण टोप्यान असे असे वजनदार माणसं दिसायला लागले. आमचे रामकृष्ण महाराज आले, राऊत बाबा आहेत, आमचे आदरणीय श्री महाराज आहेत, सगळेच महाराज आहेत. म्हणून सांगतो काय सांगतो, ऐका. ध्यान आहे ना तुमचं? ध्यान आहे का माझ्याकडे? ऐका, संप्रदायाला सुरुवात झालेली किती वर्ष झाली माहिती आहे तुम्हाला? काय करायचे आम्हाला तसली माहिती आम्हाला मालिका विचारा कोणती किती वाजता येते, आम्ही सांगतो. ऐका मुद्दा. जगद्गुरु तुकोबारायण लावून 375 वर्ष झाली. किती? 375. थोडं पाठीमागे चला. ज्ञानोबारायणला जाऊन 750 वर्ष झाली. किती? 750 वर्ष होऊन गेली ज्ञानोबारायणला. ज्ञानोबारायच्या काळापासून भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, हरिपाठ चालू आहे. पण भजनाची, कीर्तनाची, हरिपाठाची जर सुरुवात करायची असेल 750 वर्षापासून. कशापासून होते? रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. कशापासून होती? रामकृष्ण हरी. पहिला शब्द काय आला? राम. 750 वर्षापासून. दुसरी सुरुवातच नाही. भजन असू, कीर्तन असू, हरिपाठ असू, सुरुवात रामनामापासून. चला शेवट भजनाचा, कीर्तनाचा, हरिपाठाचा जर शेवट व्हायचा असेल तर काही शब्द वापरावे लागतील? रामच. कसा? ज्ञानदेव तुका. काय आला? राम. सुरुवात संप्रदायाच्या भजनाची सुरुवात रामनामापासून, संप्रदायाच्या भजनाची शेवट रामनामापाशी. माणसाची सुरुवात रामनामापासून, शेवट रामनामापाशी. मी कायम सांगत असतो काय, जो राम का नहीं ओ कैसी काम का नहीं. विठ्ठल माणसाच्या जीवनात राम नाम पाहिजे. राम नाम. राम नामाची ताकद आगाद आहे. काय कुणाला विचारायचं राम नामाची ताकद? तुम्हाला राम नामाची जर ताकद पाहिजे असेल मारुतराला विचारा. कोण मारुतरा माहिती का तुम्हाला? हा, तुमच्या गावात मंदिर आहे का? वा वा वा. ऐका, मारुतराला राम नामाची ताकद विचारायची. किती ताकद आहे रामनामामध्ये? किती ताकद आहे? मारुतरायने एका उड्डाणामध्ये जाऊन लंका जळून माघारी आले होते. आलते का नव्हते? कशा जोराव? उठताने राम, बसताने राम, कामामध्ये कामन. काही म्हणा कामामध्ये क्या बात है. वा. काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हे जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, भवश्रम
होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. क्या बात आहे, टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरदार. वा वा वा, गायक मंडळी एक नंबर आहेत. 1 2 3 4 5 गायक मंडळी एक नंबर आहेत. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरात. यांच्यापेक्षा वादक अजून भारी, त्यांच्याकरता एकदा वाजवा जोरात टाळ्या. ह्या दोघांपेक्षा तुम्ही ऐकणार लई फ्रेश आहे, तुमच्याकरता एकदा वाजा. आता तुम्ही सगळे चांगलेत म्हणलं मी येडपट आहे का काय, तरी बी सांगावंच लागते अजून एकदा. विठ्ठल विठ्ठल लक्ष. टाळी का वाजवायची ध्यान करून नाही का, टाळी का वाजवायची. आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात, लक्ष आहे काय बरं का. आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट्स असतात, एकावर एक हात आदळल्याच्या नंतर ते पॉइंट्स दबल्या जातात. राम रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. माझ्या बेर हेच कधी युट्यूबवरती सर्च करून पहा. टीव्ही 9 EBN 24 तास सगळ्या टीव्ही चॅनलवरती बातमी येऊन गेली. डॉक्टर दुसरी व्याख्याने म्हणून गेल्याच्यावरती काय विठ्ठल म्हणायचं, विठ्ठल म्हणायचं, टाळी वाजवायची, भजन करायचं. विठ्ठल 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 म्हणत असताना ठ या शब्दाचा हृदयावरती आघात होतो. म्हणून बघा विठ्ठल 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 हृदयावरती आघात होतो ठ या शब्दाचा. विठ्ठल 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 म्हणायचं, टाळी वाजवायची, रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. प्रणाम. अटॅक नावाचा प्रकार येत नाही म्हणून टाळी वाजून भजन करायचं. इतका लेट करंट म्हणल्यावर कसं जमायचं, टावर खालीच रेंज नाही म्हणल्यावर जरा जोरात वाजवा, तुमच्या फायद्यात सांगायला लागलो. इकडे जरा रेंज कमी आहे का लोकांना, म्हणजे मोबाईलला बी तशी कमीच आहे, अगोदरच कमी रेंजला. ऐका मुद्दा आता काय कुठवर चाललं होतं. टाळी वाजवायची का वाजवायची, हातामध्ये पॉइंट्स असतात, असे शरीरामध्ये पॉइंट्स आहेत वेगवेगळे. कसे ऐका, समजा तुम्ही घरी एकटेच आहेत, तुमच्या जवळ कुणी नाही, हॉस्पिटल तुमच्यापासून लांब आहे, तुमच्या शरीरामध्ये दरदरून घाम यायला सुरुवात झाली, छातीमध्ये दुखतंय, अटॅक करण्याची दाट शक्यता आहे, आपल्या जवळ कुणी नाही, हॉस्पिटल लांब आहे. अशा वेळी काय करायचं, अशा वेळी आपल्या उजव्या हाताची करंगडी एवढी चावायची, तुटली तरी चालेल, 1 तास तर तुम्ही अटॅकने मरू शकत नाही. असे पॉइंट्स असते. ज्यांना कोणाला मूळ व्याध आहे, मूळ व्याधाचा पॉइंट आपल्या पायाच्या टाच्यामध्ये असतो. असे अनेक पॉइंट्स आहेत, पण आजच्या कीर्तनात एवढेच वाज झाले. आता नंतर बघू बाकीचे. टाळी वाजवा जा. विठ्ठल मुद्दा इथं चालला होता. महाराज तुम्ही सांगता हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, धर्माचं पालन करायचंय, हेची आमाकरणे काम, बीज वाढवावे नाम वाढवण्याकरता आम्ही आलो. तुमच्या माहितीनुसार कुणी नाम घेतलं का, कुणी घेतलं का, मारुतराणी घेतलं. इथं विषय चालला होता. किती घेतलं, उठताना राम, बसताना राम, कोणतंही काम करताना एकच शब्द, कोणता, जय श्रीराम, जय जय श्रीराम, दुसरा शब्दच नाही मुखात. एवढी आघात शक्ती मारुद्र्यामध्ये. मी कायम सांगतो सर, दुसऱ्याच्या गावात गेलो कोणी शायनिंग घरीत नाही, गप बसतेत. नको रे म्हणतात गाव दुसऱ्याचे, झपकी होते ना आपल्याला, नीट राहा. कळायला लागले काय, दुसऱ्याच्या गावात गेलो लोक शायनिंग हाणेत. माझी भाषा कळते तुम्हाला, हा अहो कळते का नाही, तेवढं तरी सांगा की निदान. ऐका मुद्दा. अर थांबा थांबा थांबा, हाणू नका, तसं नका करू आई. सपा सब घराचा पराक्रम हित दाखवला त्याने कसा असतो. विठ्ठल मुद्दा हित चाललाय आपला. मारुतराने भगवंताचं नामचिंतन केलं, राम नामाची ताकद सांगतो मी तुम्हाला. हेची आम्हाकरणे काम, बीज वाढवावे नाम, ह्याच्यावरती विषय चाललाय. नाम का वाढवायचं, मारुतऱ्यामध्ये दुसऱ्याच्या गावात गेलं लोक शायनिंग हानीत नाहीत, ग बसतेत, नको रे म्हणतात गाव दुसऱ्याचं आहे. पण हे वाघ असं होऊन गेला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या डॉनची दाढी जाळून टाकली. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. चला असू द्या. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची. काय जाळली रावणाची, काय जाळली. तुम्हाला रामायण माहिती ना, काय झाले. आमच्या गावापासून आम्ही लईत लांब आलो, तिकडे येताच तुम्ही इकडे कार्यक्रमाला वलते लोणावळ्याकडे, पण इकडे ह्या परिसरात पहिल्यांदा झाले. म्हणून रामायण, राम, हनुमान सगळं माहिती ना तुम्हाला.
रावणाची दाढी जाळली मारुतीरायानं जाळली. पुरुष मंडळी दाढी जाळल्या मिशा राहिल्या असत्यान का? एकच बांधे ना हितली धडाधडात पेटलं खाकाना बुक पीठ राग करून टाकली. तीच राग घेतली रावणाने कपाळात जोडली. पुंडली मारुती माझं पटांगण केलं रे तो. त्याच्या गावात जाऊन त्याच्या घरात जाऊन सगळ्या माणसात त्याची दाढी जाळून टाकली. वाघ मारुतीराय होऊन गेले. राम नावाची ताकद होती मुखामध्ये, पर रामचंद्राचं नाव होतं. ती दाढीच नाही जाळली, त्या रावणाचं गाव बी जाळलं. जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका, जाळी येली लंका. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. हे झाली येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. दुसऱ्याचं गाव जाळलं, धन्यता देतं का कोणी? एखाद्याचं वाटोळं केलं तुम्ही, एखाद्याचं घर जाळलं, एखाद्याचं तोंड जाळलं, दाढी जाळली, गाव जाळलं, तुम्ही धन्यता देता का? मग तो कोबराने कसं काय दिली? इथं प्रश्न आहे. काय रावण मूर्ख होता. आपल्या भाषेत सांगू का? तो भंगार होता, भंगार. आणि भंगार माणसाचं, मूर्ख माणसाचं जर वाटोळं झालं, एवढं लय मनाला लावून घ्यायचं नाही. का तिथल्या लायकीचे असते. कळायला लागले का? बघा रावणाने असा काय लय मोठा पराक्रम नव्हता केला त्याचं उद करायला. कळायला लागलं ना? मारुतीने गाव जाळून टाकलं. जाळी येली लंका. मारुतीरायामध्ये एवढी आघात शक्ती का आली होती? त्याचं एकमेव कारण आहे, मुखामध्ये भगवंताचं नाम होतं. फक्त प्रभू रामचंद्राचं नाम. जय श्रीरामचा जप होता. कोणतंही काम करू द्या. जगामध्ये प्रश्न निर्माण झाला, सबसे बड़ा कौन है? बोले सबसे बड़ी पृथ्वी है. पृथ्वी का है कि बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी. फिर बोले शेषनाग बड़े. शेषनाग का है कि बड़े? वो तो शंकर जी के गले में पड़े. फिर बोले शंकर जी बड़े. शंकर जी का है कि बड़े? वो तो कैलाश पर्वत पे खड़े. फिर बोले कैलाश पर्वत बड़ा. कैलाश पर्वत का है का बड़ा? उसे तो रावण ने एक हाथ से उखाड़ा. फिर बोले रावण बड़ा. रावण का है का बड़ा? उसे तो राम जी ने एक बाण शिवड़ा. फिर बोले राम जी बड़े. राम जी का है के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. हनुमान जी बड़े. जगातली एक नंबरची आघात शक्ती जर कोण नाद नाही करायचा, कुणाचा बी करावं, मारुतीचा करू नका. मारुतीच्या देवळात जात असताना ध्यान करून ऐकत जा. तुमची फुगिरी, तुमचा पैसा, तुमचा मिपणा, तुमचा अहंकार मला लय कळतं, या सगळ्या चपला मंदिराच्या बाहेर काढायच्या आणि मग मंदिरात जायचं. कळतंय का? तिथं अहंकार फुगिरी जमत नाही. त्याच्या का शिफ्टीचा झपाटा बसला ना, पिढीवर सुधरत नाही. नाही नाही नाही, उमजतच नाही. का? मारुतीराय वजनदार आहे. देवच तसा आहे. मी कायम सांगत असतो, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या एकदा मनात आलं ना, रात्रीतून श्रीमंत करतय. त्या भगवंताच्या मनात नसतं ना, रात्रीतून भिकारी करतय. त्या भगवंताच्या मनात आलं, विमानातून पडलं तरी वाचवतय. त्या भगवंताच्या मनात नसलं ना, सायकल येऊन पडल्यावर सुद्धा जगू देत नाही. त्या भगवंताच्या मनात आलं, जवळच आहे, समुद्रातून जिवंत बाहेर काढतय. पण त्याच्या मनात नसलं ना, हौदातून सुद्धा बाहेर येऊ देत नाही. कळायला लागले काय थोडंफार? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. रात्रीतून श्रीमंत कोणाला केलं, रात्रीतून भिकारी कोणाला केलं ती मला सांगायचं नाही, पण श्रीमंत कोणाला केलं एक नाव सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल. आदल्या दिवशी माता मौल्यांना सांगतो, ध्यान करून ऐका. आदल्या दिवशी रेल्वे स्टेशनवरती भीक मागत होती. 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 10 रुपये मिळत होती. गाणे म्हणत होती, स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. दुसऱ्या दिवशी करोडपती झाली. तिचं नाव आहे रानू मंडल. खरंय का खोटे? का? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. माता म्हणून मी कायम सांगत असतो, तुम्हाला सरकारने ना सध्याला चांगली योजना दिलेली. कोणती? हा, निस्ती बहीण नाही, लाडकी बहीण योजना. हा, लाडकी बहीण म्हणजे सामान्य नाही, तिचा आवराच वेगळा आहे सध्याला, तोराच वेगळा आहे तिचा लाडक्या बहिणीचा. आणि सध्या लाडक्या बहिणीची संख्या जास्त आहे बरं का. स्त्री शक्तीच्या नावाने टाळ्या वाजव सगळ्यांनी. अरे आपल्याला बसायची सुद्धा जागा ठेवली नाही त्यांनी. बघा इकडे दाबी 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 तिकडे आणलंय पार. आमची सगळे पुरुष मंडळी पाठीमागं जाऊन बसली. आमची माघार भाऊ म्हणली, नाहीतरी घरात माघारच घ्यावं लागतं.
इथं बी तसाच उद्योग झालाय. ऐका ध्यान करून. मी कायम सांगतो, स्त्री शक्ती सामान्य नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आता पुढे आहेत. कोणत्या क्षेत्रात मागे आहेत महाराज? गायक, वादक, PSI, तलाठी, तहसीलदार, प्रांत, सरपंच, उपसरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती आज महिला आहे. राष्ट्रपती जो काही काय देशाचा मालक कोण असतो? पंतप्रधान नसतो, पंतप्रधान आहे तो. राष्ट्रपती. तुम्ही निसते पती, पण ह्या राष्ट्रपती. राष्ट्रपती म्हणजे कोण आहे राष्ट्रपती सध्याला? द्रौपदीताई मुर्मू. इतकी वजनदार स्त्री शक्ती. स्त्री शक्तीच्या नावाने टाळ्या वाजवा जरा जोरात. सामान्य नाही. म्हणून मी सांगत असतो, काय मुलीला जगू द्या मुलाच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. मुलगीच ठेवते आई वडिलाच्या कष्टाची जाण. म्हणून मुलीच्याच पट्टी जन्मातील भक्त सम्राट हनुमान. सामान्य नाही स्त्री शक्ती. तुम्ही बी जरा मापात राहा. तुम्हाला 1,500 महिना सुरू केला, तुम्ही डोक्यावर बसायला लागलात पार. तुम्ही कोणाला मोजिनातच. अरे 1.5 म्हणजे काय तुम्हाला लय वाटते का? ह्यांचं रोजचं टार्गेट आहे 1.5चं. तुम्हाला काय माहिती अजून? ह्यांना रोज 1.5 लागत येतं. हा, तुम्हाला महिन्याला मिळते तेवढं तर तुम्ही उड्या हाणतात नसत्या. ऐका, आमच्या गावात एका आजीला इष्टी फुकट आहे बाबा. 75च्या पुढं वय. इष्टी फुकट झाल्यापासून रोज लिखीच्या गावाला जाते. रोज. केलं काय बसायचं? कंडक्टर पशी बसते पुन्हा वजनात पुढं. बरं बस गप बसत नाही. रोज त्या मुठमुठ काजू बदाम खायला देते. कोणाला? कंडक्टरला. त्याला तरी काय करायचं? फुकटचं गवलं मरणामध्येच खाल्लं त्यांनी. 8 दिवसात 2 किलो वजन वाढलं त्याचं. 9व्या दिवशी ते म्हणला, आजी का म्हणला मी तुमच्या मुलासारखा दिसतो का, नातवासारखा दिसतो का, लेकासारखा? मला का तुम्ही काजू बदाम खायला देता? आजी म्हणली, बाबा कशाचा नातून कशाचा लेक बाबा. माझं वय झाले 80. मला एक काजू बदाम खाऊ वाटते, पण माझ्या तोंडात दातच नाही. मग मला चावतच नाही. मग मी चगळून चगळून फेकून देण्यापेक्षा चगाळलेलं तुला देते. आजी काय साधी का काय? लय नमुन्याच्या त्या म्हाताऱ्या. विठ्ठल मुद्दा इथं चाललाय. मारुतरायाचं एवढं वजन काय, ताकद काय? का मुखामध्ये फक्त प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे. किती नामाची ताकद आहे अजून सांगतो, ध्यान करून आहे का. सेतू बांधण्याचं काम चालू होतं. राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे. बरं, या राम नावाच्या द्वारा मारुतरामध्ये एवढं वजन आलं. महाराष्ट्रामध्ये असे किती गावं तुम्हाला दाखवून देऊ जिथं रामाचं मंदिर नाही? किती बी गाव आहेत, किती बी. पण असं एक सुद्धा गाव नाही जिथं मारुतरायाचं वरून मंदिर नाही. महाराष्ट्रामध्ये असं गाव ना जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. अगाध शक्ती. पण माझ्या फिरण्यामध्ये वाचण्यामध्ये 2 गावं गेले जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. मी कीर्तन करून आलो त्या गावामध्ये. ऐका, इतिहास वेगळा आहे तिथला. पहिलं गाव आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये दत्तानंद नावाचं गाव आहे जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. आणि दुसरं गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणच्या शेजारी मुंगी सैगवान नावाचं गाव आहे जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. विरहित तिथं मारुतीराज राम भक्ताचेच मंदिर आहेत. दत्तेश्वर नावाचा वगैरे तिथं राक्षस होता, ते युद्ध झालं, ते विषय वेगळा आहे. पण विरहित ते 2 गाव जर सोडले महाराष्ट्रामध्ये असं गाव ना जिथं मारुतरायाचं मंदिर नाही. इतक्या फाट शक्ती मारुतरायाची. गावागावात गल्ली वस्तीव मारुती. का? फक्त भगवंताचं नामचिंतन केलं. सेतू बांधण्याचं काम चालू होतं. राम नाव टाकायचे, दगड पाण्या. तुम्हाला बोर होत नाही ना? ऐका वाटायला लागले का? बोर होत नाही ना? का चहा सांगायचा नग ना? नाही आता जेवण आता काय चहा, आता 7:09ला संपवायचे. ऐका, पोरा पाठी मग स्टिंग वगैरे काय स्प्राईट नग ना? ऐका आता मुद्दा कुठे चाललाय आपला? इथं चाललाय. राम नाव टाकायचे, दगड पाण्यामध्ये टाकायचे. राम नाव टाकायचे, दगड पाण्यावरती तरत होते. कोणाच्या नावाने? माझ्या अहो रामाच्या नावाने पाण्यावरती दगड. कुठं? समुद्रावर. जवळच आहे आपलं समुद्र. पण तुम्ही ह्या टोकाला, ते खालच्या टोकाला होतं. दक्षिण भागात लंका आहे. दगड पाण्यावरती तरत होते. प्रभू रामचंद्राच्या नावाची ताकद होती. हे पाहिलं प्रभू रामचंद्राने पाहिलं, माझ्या नावाने पाण्यावर दगड तरते. मग माझ्यात किती ताकद असेल? प्रभू रामचंद्राने विचार केला, माझ्या नावाने पाण्यावर दगड तरत येत, माझ्यात किती ताकद असेल? मग आता मी बी टाकून बघणार पाण्यात काय दगड. चला म्हणजे टाकायला गेले प्रभू रामचंद्र. समुद्राच्या किनाऱ्यावरती आले असे. आता सगळ्या माकडांचं काम चालू होतं. दगडावरती राम नाव टाकायचं, पाण्यात दगड टाकायचे, दगड पाण्यावर तरत होते. प्रभू रामचंद्राने विचार केला, मोठी माणसं हुशार असतात. कोणतं बी काम करताना बारीक चिरीक गोष्टीचा विचार करून करतात, तेच मोठे असतात, तरच मोठे होते. उगाच कोणी मोठे कस काय मोठा? तुला नियोजन कळतं का? नियोजन कोणत्या बी गोष्टीचं नियोजन असतं. प्रभू रामचंद्राने आजूबाजूला पाहिलं, इकडे तिकडे बघत सगळे माकडच आहेत. म्हणले आता नाही टाकायचं दगड पाण्यात. का? आता जर पाण्यात दगड टाकला आणि जर बोडला, चव कोणाची जाणार आहे? गावाची, रामाची म्हण. मग दिवसा नाही रातचा. मोठे माणसं रातची कामं करतात. एक तर पाठ शपथ घेते, नाही सक्सेस झाल्या मग दिवसा घेतात. नाही उजाडला अजून काही काहींना
प्रसाद घेतल्यावर बुद्धी वाढत असते, मग कळण तुम्हाला. ऐका आता मुद्दा. प्रभू रामचंद्राने विचार केला, दिवसा दगड ना टाकायचा, रातचा टाकायचा. मग ठरलं. सगळे झोपले. रात्री प्रभू रामचंद्र किनाऱ्यावरती आले, हातामध्ये दगड घेतला. आजूबाजूला पाहिलं कुणीच नव्हतं. असा दगड घेतला ना, असाच पाण्यात टाकला. जसा टाकला तसाच तरला नाही, बुडला. कुणाच्या हाताने? रामाच्या हाताने. रामाला वाटलं दगड जरा मोठा होता म्हणून बुडला असं, दुसरा घेऊ. त्या बारक्या साऊंड एवढा दगड घातला, त्यो टाकला, त्यो बी बुडाला. तिसरा बुडाला. 1 2 3 4 5 दगड बुडाले प्रभू रामचंद्राच्या हाताने. आता काय झाली? फजिती झाली. रामाची गेली इज्जत. मग रामाला असं वाटलं, काय आपली झालेली फजिती जर कोणी पाहिली का, हे पाहण्याकरता प्रभू रामचंद्र माग वळून पाहायला गेले. असंच होतं, जर पावसाळ्याचे दिवस असले, रस्ता ओला चिकचिक झालेला असला, आणि जर एखादं पोरग मोटरसायकल फास्ट आलं आणि जर घसरलं आणि राप दिशेने जर पडलंच, त्या अगोदर काय करतं बोला? असं ते बाहुताली बघत म्हणली, भाऊ ती मावशी म्हणली, ते आधी बाहुताली बघत, आपल्याला पडलेलं कुणी पाहिलंय का ते आधी पाहत बघा, आणि नंतर आपले गुडघे किती फुटले ते पाहत. तसं झालं बाप्पा रामाचं. रामाने विचार केला, काय आधी आपली झालेली फजिती कुणी पाहिली का? पण प्रभू रामचंद्र महाराज पाठी मगून वळून पाहायला गेले. माग मारुतराय उभेच होते. जय श्रीराम. मारुतरायला पाहिलं की प्रभू रामचंद्र म्हणले, मारुती तुम्ही कधी? मारुतराय म्हणले, पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहेत महाराज. आमचे वडील रामकथा करतात, ढोक महाराज जी करतात तीच करतात. त्यामुळे त्यांच्या ऐकून ऐकून लहानपणीपासून कथा पाठ झाल्यात. मारुती तुम्ही कधी? पहिल्या दगडाच्या आधी. शास्त्रामध्ये भक्ताने देवाला प्रश्न करत असतो, देवाने उत्तर देत असतं. उलट झालं, देवच भक्ताला प्रश्न करायला लागले, मारुतीने उत्तर दिले. रामप्रभू म्हणले, का रे? म्हणे, मारुती तुम्ही दुपारी माझं नाव दगडावरती टाकत होते, दगड पाण्यामध्ये सोडत होते, दगड पाण्यावरती तरत होते माझ्या नावाने. अरे स्वतः राम आहे मी, आता माझ्या हाताने दगड पाण्यामध्ये का तरत नाही? का बुडला दगड? उत्तर द्या मारुती. मारुतीने देवा उत्तर देतो. ऐका, ह्याचे 2 उत्तर आहेत, लय गोड उत्तर आहेत. मारुतीने दिले देवाला. मारुतीने म्हणतात, देवा ह्याचे 2 उत्तर आहे. पहिलं उत्तर असे, देवा ऐका, देवा तुमच्या नावाने पाण्यावरती दगड तरले देवा, आणि तुमच्या हाताने बुडले देवा. सरळ सरळ आहे, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, ओ तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, हो तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, हो तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा. तुझं नकाले मेघ श्यामा, 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 ओ तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकले मेघ श्यामा, ओ तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकले मेघ श्यामा, हो तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नकले मेघ श्यामा, हो तुझ्या नामाचा मेघ श्यामा, तुझ्या नकले मेघ श्यामा. मेघ श्यामा. वाह, टाळी वाजवा. क्या बात आहे, अतिशय सुंदर. प्रमाण झाले की टाळी वाजवायची. टाळी वाजवून प्रोत्साहन द्यायचं. का? आपल्या माणसाच्या पाठीवर शब्बासकीची धाप टाकणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून टाळी वाजवून प्रोत्साहन द्यायचं. टाळी वाजवली पाहिजे. एखादा बोल गोड वाजला मृदंगातून, एखादी गोड चाल झाली, माझ्या बोलण्यातून एखादं वाक्य तुम्हाला आवडलं, टाळी वाजून प्रतिसाद द्यायचा. मी कायम सांगत असतो, टाळी वाजून साथ द्यायची. मारुतीरायनं एक जण कीर्तनात मी असंच म्हणलं, टाळी वाजवा. समोर एक बाबा बसले होते, टाळीच वाजू ना, वाजवा म्हणलं टाळी. ती वाजून दुसऱ्याला वाजू द्या, त्याचा हात दावायचा. अरे म्हणलं टाळी का वाजू ना? तो म्हणला माझ्या कर्ज आहे. अरे आम्ही फेडावं काय? मग
बोंबला धेनला तिकडं 10 कमीतून 20ची पेत बसतो. बिस्लरी बाबा बिस्लरी, 20 रुपयाला बिस्लरी ते आमच्या तिकडं, म्हणून म्हणलं बाकी काही नाही. ऐका ध्यान करून, टाळी वाजवली पाहिजे. मुद्दा इथं चालला होता कुठं माझ्या ध्यानात राहत नाही. पाठीमाग माझा ऍक्सिडेंट झालाय. हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून ध्यानात राहत नाही. दिसाय बी कमी झालंय. चिल्लर अजिबात दिसत नाही, फक्त नोटा दिसतात हिरव्या. ऐका मुद्दा इथं चाललाय. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. 10 मिनिटं फक्त अजून कीर्तन करता, नंतर शिवचरित्र आपल्याला पाहिजे. काय काळजी करू नका, सगळं ओके करू आपण. तुम्हाला काय गडबड आहे का? साया प्यायला जायचंय कुठं मीटिंगला ऑफिसला वगैरे? नाही ना, मग तीर रसा घेईन. आता ऐका. तुझ्या नामाचा महिमा तुझं नेम कळे मेघ श्यामा. ए देवा तुझ्या नामाची किंमत तुला कळत नाही. कुणी सांगितलं? मारुती. असं तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. मारुती मी तर पोरांना काय मी सांगत असतो, पोरांना माझे हात जुडविणे ते तरुण पोर तिथं भरपूर मला आनंद वाटला. ऐका पोरांनो, नाव असं करा. ऐका नाव असं करा की आपल्या नावावर काम झाले पाहिजेत, नाही तर काम असं करा की आपलं नाव झालं पाहिजे. ऐका काम असं करा की आपलं नाव झालं पाहिजे, नाही तर नाव असं करा की आपल्या नावावर काम झालं पाहिजे. काही बी करा पण नाव करा. का? नावाशिवाय नाव करण्याकरता कष्ट करावं लागतं. कष्ट तुम्ही शाळेमध्ये शिकले, क ख ग ग शिकले का सगळे? क ख ग शिकले ना? क म्हणजे काय? कष्ट करा. क म्हणजे इथे शिक्षक लोक कोणी बसलेले असतील त्याच्या लक्षात येईल. क म्हणजे क ख ग घ च च. बघा क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे कर्तव्य करा, क म्हणजे काम करा म्हणून क, आणि नंतर खा म्हणून ख. क ख आधी काम कष्ट कर्तव्य आणि नंतर खायचं म्हणून ख. पण खाताना 3 गोष्टीतलं कधी खाऊ नका. देवाचं खाऊ नका, भावाचं खाऊ नका आणि गावाचं खाऊ नका. टाळ्याच वाजले भाऊ, लोकांना पटायला लागले. आता लोकांनी मोसम धरलाय, कळायला लागले का आता तुम्हाला थोडंफार काय खुटी बसायला लागली फिट. आता देवाचं गावाचं आणि भावाचं कधीच खायचं नाही, पचतच नाही. कसं का व्हायना पण बाहेर द्यावं लागते, दवाखान्यातून द्यावं लागतंय, मग अजून इकडे तिकडे द्यावं लागतंय. कसं बी होतंय, चालता चालता पडतोय मनका जातोय. अयो महाराज मनका, मनका नाही देवाचा कणका आहे. मनका कशाचा? इतक्या लवकर मनका असतो का? सहज अजिबात नसतो. ऐका ध्यान करून. क म्हणजे कष्ट करा, काम करा, नंतर खा म्हणून ख. आयुष्यात कधी गर्व येऊन देऊ नका म्हणून ग. गर्व करता कशाचा? आपल्याकडे किती काही रावणाकडे लंका सोन्याची होती. 5 लाख चिरबंदी, 7 लाख विटबंदी, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, शुद्ध कांचनाची, 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा तुका म्हणे त्याची क्या बात है. संपदा येवाडी. तुका म्हणे त्याची संपदा येवाडी. सांगाती कवाडी गेली नाही, हे सांगाती कवाडी गेली नाही. तुका म्हणण्याची संपदा येवाडी. तुका म्हणण्याची संपदा येवाडी. सांगाती कवाडी गेली नाही, सांगाती कवाडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढा श्रीमंत रावण होता. सांगा ते कवडी गिरी नाही. श्रीमंतीचा अहंकार करू नका, कधीच गर्व करू नका म्हणून ग क ख ग. आणि जर तुम्हाला गर्व झाला 100% तुम्ही घसारणार म्हणून घ. क ख ग घ. आणि जर घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल, कधीच कुणाचा चमचा होऊ नका. च चमच्या चमच्या चमचेला चित्र असतात बरं का. चमच्यांपासून कायम सावध राहायचं. ज्याच्यात राहते त्यालाच मोकळं करते. ती हळूहळू करते, ती ध्यानात येत नाही लवकर माणसाच्या. जवळ राहणार तपासायची. चमचे लय गोड बोलते तोंडा. वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व संपूर्ण गावामध्येच नाही. आणि आपण पुढे गेलं भांगर आहे ती, त्यांनी तर गावचं वाटवलं. ही चमचे सांभाळा रे विठ्ठल विठ्ठल. आयुष्यात कधीच कोणाचा चमचा होऊ नका म्हणून च. आणि जो कधीच कोणाचा चमचा होत नाही ना, तो एक दिवस छत्रपती होतो म्हणून छ. घ च आणि छ छत्रपती होत. अरे राजांनी कोणा चमचे, आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही लई शाही होत्या. छत्रपतींनी सांगितलं आमची फक्त एकच शाही, ओनली शिवशाही. दुसरी शाहीच नाही जमत. इथं कळायला लागलंय का? हा. कधीच कोणाचा चमचा होऊ नका म्हणून च, तर तुम्ही छत्रपती व्हाल च. आणि जर तुम्हाला छत्रपती व्हायचं असेल, कधीच कुणावर जळू नका ज. च छ ज. मी तर म्हणत असतो माणसाने मळका असावा.
पण जळका असं नाही. ह्यो पॅटर्न जे आहे ना, जळका पॅटर्न. अरे आपल्या शेजारात एखाद्याचं चांगलं झालं, एखाद्याने घर बांधलं, एखाद्याने गाडी घेतली, एखाद्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय, व्यवसाय टाक, जळालाच. आमच्याकडे रोग आलाय जळका रोग, तुमच्याकडे आलाय का? त्याचे तुम्हाला लक्षणं सांगतो. पोटात दुखणे, कसनुस होणे, डोकं जड येणे, करमत नसणे, उदासी भरणे, दुसऱ्याची प्रगती बघून आपल्या पोटामध्ये गोळे उठणे, ह्याला जळका रोग येणे असे म्हणतात. आता हे झाले लक्षणं. ह्याचा उपाय सांगू का? उपाय गोळ्या. ह्याच्या गोळ्यान उपाय डॉक्टर कुठंच मिळत नाही, एकाच ठिकाणी मिळतोय, महाराष्ट्रात. ऐका, ज्या गावात डॉक्टर आहे त्या गावाचं नाव आहे देहू. ऐका, डॉक्टरचं नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय, मेडिकलचं नाव आहे गाथा, आणि गोळी घ्या लिहून. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे मन मोकळं करा. जळायचा काय संबंध आहे? अरे आपल्यातला काय माणूस जर राजकारणात पुढे चालला असेल त्याला प्रोत्साहन द्या, व्यवसायात पुढे चालला असेल प्रोत्साहन द्या, आपल्याची प्रगती झाली त्याचं अभिनंदन करा, कौतुक करा. जळता कशाला? मन मोकळं करा, कधी जळू नका म्हणून आणि जर तुम्ही कधीच कोणावर जळले नाही, देव सुद्धा तुमची झाडाझडती होऊन देणार नाही म्हणून आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, प्रत्येक क्षेत्रात तरवेज व्हात, तरवेज होईत असं थकू नका यश मिळेल पण जरा दम धरा दम धरण्यासाठी धाडसी व्हात, आणि किती जरी धाडस आलं तरी कधीच नम्रता सोडू नका म्हणून न द ध न. आता एवढीच बाराखडी तुम्हाला वाच झाली. लय सांगितल्यावर परत मग रिॲक्शन तसं हुशार डॉक्टर गोळ्या मापात देत असतो. बाकीचं तुम्ही उचका घरी गेलो पुस्तक वगैरे. शेवट मुद्दा सांगायचा आहे द नम्रता सोडू नका न. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. एक उदाहरण देतो पुढे चालतो. नम्रता सोडायची नाही, वाकायचं माणसाने असं लगेच. राजांच्या समोर गावात वर्गणी करायची, सगळ्यांनी मदत करायची. शिवजी आडवाच चालवतो, मध्ये पाय घालतो. कशाला कीर्तन होता तू कर, कशाला एवढा मोठा खर्च करायचा आहे, तू वर्गणी देऊ नको पण जळू नको कणू नको, ऐकन घरी जा, येडेवानी काय करू नको. कळायला लागलंय का? हा, नम्र झाला होता. नम्र व्हायचं. कसं व्हायचं नम्र? महापुरे झाडे जातील तेथे लवाळे. हा, नदीला पूर आला, नदीला पूर, मोठाल्या खोडाची झाडं होते, पाण्याचा झपका वाटला, कडाकड मोडून पडली. महापुरे झाडे जाती आणि तिथे लवाळे वाचते. लवाळा हितकाला असते. पाणी आलेलं बघितलं की लवाळ्याने अंग टाकून दिलं. पाणी गेलं की लवळ कोण कोण राहिले र? कळायला लागले काही? नम्र झाला भूतान तेने कोंडिले. नम्र व्हा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद माना, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना. कीर्तनाला बसलात ना, मोकळ्या मनाने फ्रेश व्हा, हसायचं, आनंद घ्यायचं. हे तर माझ्या चुका नाही काढायच्या. विठ्ठल मुद्दा एवढाच आहे. कष्ट करा, कर्तव्य करा, काम करा. तरुणांना सांगायचंय भगवंताच्या नावात ताकद होते. पाण्यावर दगड तरच होते. दुसरं उत्तर दिलं मारुतीने. पहिलं उत्तर दिलं, एवढं उत्तर संपलं की आपला विठू प्रकारचं भजन घ्यायचं ना आपल्या शिवचरित्राकडे वळायचंय. मुद्दा आहे का काय? देवाने सांगितलं, मारुतीने देवा दुसरं उत्तर आहे काय? तुमच्या हाताने पाण्यामध्ये दगड का बुडाले याचं एक मी उत्तर आहे. कळलं तर टाळी वाजवा. ऐका, प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये मारुतीराय म्हणला देवा तुमच्या नावाने पाण्यावर दगड तरला आणि तुमच्या हाताने बुडला. का बुडला? देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, आणि तुम्ही ज्याला सोडलं देवा बुडाले देवा. देवाने आपल्याला धरलं पाहिजे का सोडलं पाहिजे? धरलं पाहिजे. मग देवाला आपण आवडलं पाहिजे का आवडू नाही? आवडलं पाहिजे. मग देवाला काय आवडते ते आपण केलं पाहिजे. आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. वा, अतिशय गोड प्रमाण दिलं तुम्ही. आवडे देवाशी तो माझ्या मनातलं असं वढूनच घेतलं डायरेक्ट. हा, लई उगाच आता वेळ कमी म्हणून आपल्याला प्रमाण घ्यायचं नाही. आवड देवाशी तो एका पुढं काय असं नामाचा उच्चार रात्र दिवस. हे देवाला आवडते हो. मग तुकोबाराला माहिती होतं हे केलं की देवाला आवडतं, म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराने तेच करण्याकरता आम्ही हित आलो हे सांगितलं. हे ज्याम करणे काम, 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 हे ज्याम करणे काम,
वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हो हो बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम जय श्रीराम हे श्याम करणे काम हे श्याम करणे काम बीज वाढवावे नाम 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 बीज वाढवावे नाम